भुदरगड तालुक्यातील श्री क्षेत्र आदमापूर येथील सद्गुरू बाळूमामा मंदिर 3 मार्च ते 6 मार्च 2026 या कालावधीत दर्शनासाठी बंद राहणार आहे। 7 मार्चपासून सुरू होणाऱ्या वार्षिक भंडारा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर आणि परिसरातील स्वच्छता व पूर्वतयारीची कामं करण्यात येणार आहेत। मुख्य मंदिर, गाभारा, अन्नछत्र, भक्तनिवास व देणगी विभागाची स्वच्छता आणि दुरुस्ती या काळात पूर्ण केली जाणार असल्याचं मंदिर प्रशासनानं सांगितलं आहे। 7 मार्चपासून भव्य भंडारा उत्सवाला सुरुवात होणार असून त्या दिवशी मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुले केले जाणार आहे। स्वच्छता मोहिमेसाठी मुंबई, अर्नाळा व गडिंग्लज येथील टीम सहभागी झाली असून मंदिर पुजारी, सेवेकरी व भाविक हे उपस्थित होते। आयस्मार्ट फॅसिटेक प्रायव्हेट लिमिटेड मुंबई या कंपनीतर्फे 2022 पासून बाळूमामा मंदिरामध्ये वर्षातून 2 वेळा आम्ही सेवा देत असतो। ही सेवा कंप्लीटली फ्री सेवा आहे। सेवाभावानं आम्ही काम करत असतो। एक 10-12 लोक प्रत्येक वेळी आम्ही घेऊन येत असतो। सगळ्या प्रकारचे मशीन्स, केमिकल्स घेऊन येऊन हे मंदिर पूर्णपणे साफ करण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो। हे 2022 पासून आम्ही करत आहे। इथून पुढे जोपर्यंत आम्हाला देव बुद्धी देईल तोपर्यंत आम्ही करणार आहे। सद्गुरू बाळूमामा देवालय आदमापूर भंडारा यात्रा 2026 भंडारा यात्रेच्या सफाई कामी 3/3/2026 पासून 6/3/2026 पर्यंत मंदिर हे सफाई कामी बंद राहणार आहे। तरी भाविकांनी यासाठी सहकार्य करायचे आहे। 7 तारखेपासून मंदिर पूर्ववत सुरू करण्यात येईल। 9 तारखेपासून भंडारा यात्रा सुरू होईल। तरी मंदिर प्रशासनास सहकार्य करावे हीच विनंती बाळूमामा देवालय आदमापूर। बाळूमामाच्या नावाने चांग बल, बाळूमामाच्या नावाने चांग बल, जय बाळूमामा। लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट।